भारतीय कथांमध्ये जांभूळ आख्यान नावाची एक जुनी कथा आहे. ती वेगळीच आहे. माझी स्वतःची एक जांभूळ आख्यान नावाची कथा आहे. मी स्वतः त्या कथेचा नायक आहे असं मला आयुष्यभर वाटत आलेलं आहे. कथा आधी सांगतो म्हणजे कथेचा नायक काय ते कळेल. एक माणूस असतो आणि एका पायवाटेच्या कडेला एका जांभळाच्या झाडाखाली झोपलेला असतो. जांभळाचं झाड लदबदलेलं असतं जांभळांनी, हंगाम असतो चांगला आणि भरलेलं असतं चांगलं, आणि हा माणूस खाली पडलेला असतो आणि याला इच्छा झालेली असते की जांभूळ खायला मिळावं. तर हा पडून राहतो असा मेल्यासारखा आणि तोंड वासून पडलेला असतो आणि इच्छा करत राहतो की हवेचा झोका यावा आणि झाड थोडं हलावं आणि वरून एक जांभूळ पडावं आणि ते बरोबर आपल्या तोंडात पडावं, म्हणून त्यानं त्यातल्या त्यात तोंड वाचण्याचे कष्ट घेतलेले असतात. तर खूप दिवस जातात आणि कधीतरी एकदा निसर्गाला दया येते, हवेची झुळूक येते, जांभळाचं झाड हलतं आणि एक जांभूळ तुटून पडतं ना खाली, आणि पडतं ते नेमकं त्याच्या अशा भरदार मिशा असतात खूप मोठमोठ्या, त्या बरोबर मिशीच्या तिथं येऊन अडकतं ते. आणि याचं तोंड वाचलेलंच आहे, जांभूळ इथं अडकलेलं आहे. आणि मग हा इच्छा व्यक्त करत राहतो मनातल्या मनात की पायवाटेवरनं कोणीतरी वाटसरू यावा आणि त्या वाटसरानं ते जांभूळ जे मिशीतलं अडकलं आहे ते तोंडात ढकलावं. असा तो माणूस आहे, कथेचा नायक, माझ्या जांभूळ आख्यांचा नायक. आणि मी समजत आलो की आपण तसेच आहोत, आणि ते खरं पण आहे. मला आयुष्यात कधीच काहीच कामं करायची नव्हती. स्वप्न अशी होती की मस्त कुठंतरी डोंगराच्या कडेला झोपडं असावं, बाहेर सुंदर पाऊस पडत असावा, बाज असावी, पुस्तकं असावीत, जगातली उत्तम पुस्तकं असावीत, आणि शांतपणे आपण आपलं पुस्तकं वाचत आयुष्य काढावं. म्हणजे आत्ता मला लक्षात येतं की मला आवडणारा सगळ्यात महत्त्वाचा उद्योग होता पुस्तकं वाचणं. मग दुसरी कामं खूप केली आयुष्यात, कष्टही केले, अगदी हेल्पर म्हणून काम केलं, मजुरी केली, रंगकाम केलं, रंगारी म्हणून काम केलं मी, शेती केली थोडीफार, चांगल्या संस्थांमध्ये कामाला राहिलो उच्च दर्जाच्या, मग मास्तरकी केली काही काळ, पत्रकारिता केली, संपादनं केली, आणि त्यातली आळशीच कामं शोधत राहिलो. पण गेला म्हणजे आता वयाच्या 15व्या वर्षापासून कष्ट करत आलो आणि राबत आलो. पण ते नको होते मला खरोखरच आळशी जगायचं होतं. मस्त वाचावं, कुठून तरी आयतं खायला मिळावं, आणि भूक लागली की खावं, जेव्हा भूक लागेल तेव्हा खावं आणि पडून राहावं बाजेवर. रात्र झाली की कंदील असावा उशाशी, आणि उशालाच जगातली उत्तम पुस्तकं असावीत, आणि मस्त वाचत आयुष्य काढावं. अर्थात वाचलं खूप, पण सोबतीला कष्टही राहिले आणि त्या कष्टांचा नेहमी कंटाळा पण राहिला. दुसरं सांगायचं म्हणजे माणसांचाही खूप कंटाळा आहे. एका अर्थानं मी तसा माणूस गाणा आहे. मला माणसांमध्ये नको वाटतं जगायला, पण त्याच्याशिवाय इलाज नाही. म्हणजे गंमत अशी आहे की अशा दोन इच्छा बाळगलेला माणूस मी. एका अर्थानं हातावरच पोट भरत राहिलो आणि जगत आलो जसं जमेल तसं, पै जोडत घरं चालवली, माणसं जगवली, मी जगलो त्यांच्या जीवावर, आणि दुसऱ्या बाजूला लिहित राहिलो, कामं करत राहिलो, नोकऱ्या करत राहिलो, आणि माणसांमध्ये नको जायला असं वाटत राहिलं. आपलं तर एक निवांत कोपरा पृथ्वीच्या कोपऱ्यात कुठंतरी, आणि तिथं पुस्तकं आणि आपण असंच असावं असं वाटलं.
पण बघा, वयाच्या 15व्या वर्षापासून पुन्हा आयुष्य सार्वजनिकच जगलो, नेहमी लोकांमध्ये जगलो. माणसं नको असतानाही सुद्धा, नको असताना म्हणजे घृणा वगैरे असं काही डोक्यात नव्हतं. पण नाही जाऊ लोकांमध्ये, पुस्तकांमध्ये जेवढी माणसं सापडतील तेवढीच वाचावीत असं वाटत राहिलं. पण त्या जांभूळ आख्यांचा जो नायक आहे ते कसं बसे एखाद्या वेळेस जांभूळ तुटून पडेल, पण ते मिशीत अडकेल आणि कुणीही वाटसरू येणार नाही. तुम्हाला तुमचेच हे करावे लागतात. आज उगीचच आठवत राहिलं जांभूळ आख्यान. आणि मी नेहमी आपल्या मित्रांना सगळ्यांना सांगत आलेलो आहे की मी जांभूळ आख्यानचा नायक आहे. प्रत्यक्ष नाही तसं जगता आलं तर आपण जे ठरवतो तसं जगता येईलच असं नसतं. पण याचा अर्थ सगळं वाया गेलं असं काही नाही बरं का. वाचलं खूप, लिहिलं खूप, फिरलो खूप, कामं खूप केली, पुरेसे म्हणजे काय म्हणूया गरजेपुरते पैसे कमवले, गरजा भागवत राहिलो आयुष्याच्या. हे एवढंच बोलायचं होतं.